स्वागत आहे। आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला आपण या ठिकाणी वंदन करूयात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई जुदानी मातेला एकवीरा मातेला वंदन करून ग्रामदेवता कुलदेवतेला वंदन करून सर्व क्रीडा रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण सर्वजण पाहतायत पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आयोजित असलेली आगरी प्रीमियर लीगचं 2026 हे पहिलं पर्व आहे आणि पहिलं पर्व ज्याचा आपला सर्वांना गर्व असे पहिल्या पर्वाला सुरुवात होत आहे। सेकंड मॅच मैदानाच्या मध्ये आजचा तिसरा दिवस आहे। पहिला 2 दिवसाचा खेळ रंगताना पहिल्यात कमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिकजी यांचा आवाजही आपण ऐकलाय। पहिला बॉल पायावरती होता। पायावरच्या बॉलला अगदी आपण पाहिलं तर हलक्या हाताने चेंडूला मात्र फ्लिक केलाय। क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जोपर्यंत बॉलवरती पुढे येत आहेत फिल्डिंग करतायत तोपर्यंत एक सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 रन। AB11 केलवा रोड आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आर्यन रुद्र 11 या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच आहेत। यापूर्वी आपण मायकोपला पाहिलं, मायकोपचा संघ आपण मैदानावरती खेळताना पाहिलाय। आता त्यांच्या अगेन्स्ट मैदानाच्या मध्ये हा दुसरा मॅच सुरू आहे। येणाऱ्या पुढच्या मॅचेस मध्ये कशा पद्धतीने ते प्लॅनिंग करतील त्याच्यावरती देखील लक्ष। साईराज आणि जीत ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर गोलंदाजी मार्कवरती हार्दिक मैदानाच्या मध्ये सध्या गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय। हार्दिकचा बॉल लोअर फुल टच बॉल फटका छान पद्धतीने खेळलाय। बॉल आपण पाहिलं तर जोपर्यंत फील केलाय 2 सिंगल न धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ते 2 धावा। माहित आहेत की 6 षटकांचा मॅच आहे या मैदानावरती। पहिल्या 2 दिवसाचा खेळ प्रत्येकानं पाहिलात कशा पद्धतीने खेळायचं आहे, कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचे आहेत, किती रन तुम्ही या मैदानावरती बनवू शकता आणि किती धावा तुम्ही या मैदानावरती तर डिपेंड करू शकता याच्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल। कारण आतापर्यंत 2 दिवसाचा खेळ जर पाहिला तर 2 दिवसामध्ये काही अशा मॅचेस होत्या ज्या बॉल टू बॉल पर्यंत गेल्या होत्या, शेवटपर्यंत गेल्या होत्या। फटका खेळलाय छान पद्धतीनं, आधी वेळ घेतला आणि त्याच्यानंतर बॉलला आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप मध्ये खेळत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार। 1 बाउन्सने चौकार। कडक स्ट्रोक पाहायला मिळाला बिटवीन द गॅप मध्ये। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरी 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह जरी पाहिलं तरी 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा बॉल मात्र पाहायला मिळाला आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 6। आज आपल्या आगरी समाजातील असलेले हे सर्व खेळाडू आहेत, त्यांना तुम्ही मैदानाच्या मध्ये खेळत असताना पाहतायत आणि महत्वाची ही बाब आहे की एकमेकांच्या अगेन्स्ट तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळ दाखवायचा आहे। आज प्रचंड हवा देखील मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या मॅच मध्ये आपण जवळपास 70च्या पुढे धावसंख्या पाहिली। या मॅच मध्ये किती होणार याची चर्चा होणार आहे। फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मात्र बॅटला स्पर्श झाला आणि त्यानंतर विकेट किपरनं हा झेल मात्र कॅरी केलाय। फलंदाज बाद पहिली विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे साईराजच्या स्वरूपानं। साईराज बॅक टू डी डग आउट गॉन। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा फलंदाज बाद झालात। ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न केलात, मोठा फटका खेळायचा होता, आधी मन बनवलं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजानं थोडं ऑफ साईडच्या बाहेर टाकलात आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद झालात। बैठक स्ट्रोक लगावण्याच्या प्रयत्नामध्ये साईराज बाद झालात। नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत मिस्टर श्रीकांत। AB11 केलवा रोड वर्सेस आर्यन रुद्र 11 या 2 संघादरम्यान सुरू असलेली आजच्या दिवसातील ही महत्वाची मॅच क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा हा सामना सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण 6 मॅचेस संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला 6 षटकांच्या खेळण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर ती सुविधा उपलब्ध केल्यात आयोजकांच्या माध्यमातून आणि खूप चांगलं सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। कुठलीही कमतरता आतापर्यंत जाणवली नाही। फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र आपण शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र बॉल फील्ड केलाय। एका सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल। धावसंख्या धावफलकावरती 7। हार्दिककडे ती लेंथ आहेत, हार्दिककडे ती लाईन आहेत आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करायची ना ते बरोबर हार्दिक मात्र मैदानाच्या मध्ये सध्या तरी दाखवून देतोय। पहिल्या 5 बॉलवरती 7 धावा, जरूर एक चौकार आलाय पण एक विकेट देखील तो खूप महत्वाचा होता। 3 सिंगल, एक चौकार, एक विकेट या षटकाचा आतापर्यंत आपण पाहिलं तर हा
खाली राहिला बॉल पुन्हा मात्र एक सुंदर बॉल मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 7 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. संपूर्ण आपल्या आयोजकांची टीम भरपूर सारी मेहनत, ज्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री सचिनदादा पाटील, उपाध्यक्ष हरेश्वरजी किनी, सचिव श्री कल्पेशजी घरत असतील, सहसचिव श्री विंकोजी मात्रे, खजिनदार श्री सुरेशजी भोईर सर, सहखजिनदार श्री रॉकीदादा पाटील, सल्लागार श्री स्वप्नीलजी भोईर असतील, श्रीधरजी मात्रे सर सल्लागार म्हणून आज खूप चांगलं काम तेही पार पडतायत, अनंतजी पाटील सल्लागार, श्री गणेशजी कारभारी फुटी प्लेचे एक चांगले खेळाडू, हर्षजी पाटील जॉमिदा, योगेशजी गरत, रोहिदाजी पाटील अर्थातच टायगरदात, मंगेशजी भोईर सदस्य, अभिनेश किनी, सुयोग पाटील, त्यानंतर अजित मात्रे, महेंद्र भोईर, प्राण भोईर, संतोष मात्रे, अक्षय पाटील, नवनाथ पाटील, केतन भोईर हे सर्व आपल्या मंडळाचे सदस्य आहेत, सभासद आहेत. त्यामध्ये अध्यक्षांना पाहिलं सचिव, सहसचिव, खजिनदार, सहखजिनदार, सल्लागार ही संपूर्ण तुम्ही टीम पाहिली आणि हा टीम वर्क आहे. कारण एकमेकाला अगदी हे सर्व मित्र आहेत, चांगल्या परिचयाचे मित्र आहेत आणि या सर्व मित्र परिवाराने ठरवलं की आपल्या आगरी समाजासाठी एकतरी अशी स्पर्धा व्हायला हवी आणि ती स्पर्धा मात्र आयोजित करत असताना खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आतापर्यंत रंगताना पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 8 वरती पोहोचल्यात. AB11 केलवा रोड हा संघ मैदानाच्या मध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय. किती धाब्यांपर्यंत धावसंख्या जाणार याची देखील चर्चा होत आहे. पुण्याचा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत तिथे देखील मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहे. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. पंचांची कामगिरी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली आहेत. किशोर पाटील सर सध्या स्कोरलेग अंपायर आहेत. स्ट्रायकर अंपायर महेंद्र सर मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश कदम सर हे 3 पंचांचं पॅनल या स्पर्धेमध्ये खूप छान पद्धतीने काम करतायत. 9 धावा 1 गडी बाद. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतात. अगदी नॉन स्ट्राईक एंडला मात्र ही फेकी झाली होती, परंतु तिथून बॅकअप असल्या कारणामुळे हा बॉल जो आहे तो बॉल मात्र मैदानावरती तिथे स्टॉप करण्यात आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला आहे त्या मात्र 9 धावा. 9 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 ओव्हर्स. श्रीकांत जीत यांना मात्र ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. जबाबदारी खूप महत्वाची असते, ती जबाबदारी तुम्हाला स्वीकारणं हे देखील महत्वाचं आहे. फटका खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र पुण्यात आपण पाहिलं तर जोपर्यंत डीप मध्ये फिल्डिंग केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 1-1. 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.4 चेंडूचा खेळ संपल्यात. 11 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फटका छान खेळलाय. प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला मात्र सरळ पाठवून दिलंय डीप स्कोरलेगच्या डोक्यावरून. श्रीकांतच्या बॅटमधून 6 धावेंचा षटकार. कडक स्ट्रोक. लेन थोडी खराब होती. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये जरी पाहिलं तरी लेग स्टंपला थोडा बाहेर हाताळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र बॉलला पिकअप केलं आणि या बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या षटकाराची गरज होती मैदानाच्या मध्ये AB11 केलवा रोड या संघाला, तो षटकार मात्र मैदानाच्या मध्ये श्रीकांतच्या बॅटमधून आलाय आणि या 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत. ती 17 धावा गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या तुम्ही 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये किती रन बनवणार याच्यावरती देखील लक्ष मात्र दिलं जात आहे. कारण पॉवर प्लेची 2 षटकं ही खूप महत्वाची असतात. त्याच्यामध्ये येणाऱ्या धावा देखील खूप महत्वाच्या असतात आणि त्या धावा तुम्ही किती बनवू शकतायत त्याच्यावरती देखील सध्या लक्ष देतात मैदानाच्या मध्ये. थोडा लांब टाकला, थोडा दूर ठेवला. अगदी खेळाडूपासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न. बॉडीला ब्रश होऊन गेला हे मात्र खेळाडूने दर्शवलंय. त्यामुळे डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आफ्टर 2 ओव्हर 17 लॉस ऑफ 1 विकेट बाय टीम AB11 केलवा रोड.
मैदानाच्या मध्ये सुरुवात केली जाईल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतायत. AB11 केलवा रोड वर्सेस आर्यन रुद्र 11 या दोन संघादरम्यान सुरू असलेली सध्या ही मॅच मैदानाच्या मध्ये आपण पाहतायत. आणि तिसऱ्या षटकातील जबाबदारी ती जबाबदारी देण्यात आल्यात. हार्दिक वरती पुण्यात मात्र ती जबाबदारी सोपवण्यात आल्यात. ज्या हार्दिकनं पहिलं षटक फेकलं 7 धावा देत 1 विकेट त्यानं मिळवलं होतं. इकॉनॉमिकल गोलंदाजी तो हाताळण्यासाठी मात्र जाणला जातोय आणि त्याच हार्दिक वरती मात्र ही जबाबदारी आहे ना ती जबाबदारी मात्र मैदानाच्या मध्ये दिली जात आहे. जबाबदारीचं भान ठेवून मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करावी लागेल. प्रयत्न देखील मैदानाच्या मध्ये तशाच पद्धतीने बॅटरला देखील करायचे आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमी म्हटलं गेलं. तुम्ही प्रयत्न हे अगदी मैदानाच्या मध्ये करायला हवे आणि त्या प्रयत्नासाठी मैदानाच्या मध्ये सध्या तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज झाला हार्दिक. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर डीप मध्ये चाललाय. तिथून प्रोटेक्शन आहेत. एक धाव घेतला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न फेकी होईपर्यंत 2 धावा आहेत. त्या 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्याच्या मोबदल्यामध्ये 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर उर्वरित 5 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा आपण पाहिलं तर हार्दिक तयार. हार्दिकच्या समोर आपण पाहिलं तर जीत कशा पद्धतीनं बॅटिंग करेल जीत हेही पाहण्यासारखं असेल. फटका खेळलाय जीतनं. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. शॉट फाईन लेगचा तो कुठलीही मिस्टेक करणार नाहीत. उमेश होता. उमेश तर टिपलाय झेल. संपलाय मात्र बॅटरचा खेळ. दुसरा विकेटचा पतन. AB11 केलवा रोड संघाला लागलेला हा दुसरा धक्का. 19 ला 2. सर आहे त्या ठिकाणी भरपूर ऊन आहे त्यामुळे अंपास सध्या नितेश कदम सरांना आपण पाहिलं तर तिथे एन्जॉय करतायत. कॅमेरामॅनने ह्या गोष्टी कॅप्चर केल्यात खूप छान पद्धतीनं. रखरखत ऊन आहेत. रखरखत्या उन्हामध्ये पूर्वीचे जुने दिवस होते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गोळा खाण्याची मजा वेगळी होती. सरबत पिण्याची. आणि ते आपले अंपायर नितेश कदम सर मात्र त्या ठिकाणी करतायत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अगदी आमच्या कॅमेरामॅन देखील त्या ठिकाणी आता कॅप्चर करतायत. 19 ला 2 विकेट. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर जगदीश मॉर्कल या नावानं प्रसिद्ध असणारा मॅन फ्रॉम सरावलीचा हा खेळाडू आहे. एक बहारदार खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहेत. पहिला बॉल हलक्या त्यानं डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश केला. आक्रमक भूमिकेमध्ये तर जगदीश होते परंतु पाहिलं की बॉल अगदी वेगाने येतोय. त्या बॉलला फक्त सन्मान दिलात. कधी कधी म्हणतात ना क्रिकेटमध्ये चांगला बॉल आला की त्याला सन्मान द्यायचा असतो आणि तो सन्मान मात्र मैदानाच्या मध्ये जगदीशनं दिलाय. आणि मोठ्या खेळाडूचं लक्षणही असतं. कधी कधी ते पहिल्या बॉलवरती सिंगल घेतात त्याच्यानंतर आपल्या इनिंगला सुरुवात करत असतात आणि ते काम सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर जगदीशनं केलं. श्रीकांतला स्ट्राईक दिलेत. धावसंख्या धावफलकावरती 20 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्रीकांत वर्सेस हार्दिक. फटका छान पद्धतीने खेळलाय. समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर वेगाने पुढे आलाय. फिल्डिंग चांगली केलाय. एका धावेवरती समाधान त्या ठिकाणी मात्र व्यक्त करावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 21. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. AB11 केलवा रोड आर्यन रुद्र 11 या 2 संघादरम्यान सुरू असलेली महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहिला मॅच ज्यावेळी तुम्ही खेळतात त्यावेळी तो विजय संपादन तुम्ही कशा पद्धतीने कराल याच्यावरती देखील लक्ष दिलं जात आहे. लोवर फुल टच बॉल कन्वर्ट झालाय परंतु चेंडू मात्र चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. मार्गस्थ होईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जीत एंटरप्राइजेस मायकोफ स्टँडच्याच दिशेने मात्र हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत. जाऊन पोहोचते ती मात्र 25 धावा. 25 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.5 ओव्हर्स. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील मैदानाच्या मध्ये बाकी असेल. 25 ला 2 विकेट.
25 ला 2 विकेट. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. हे तिसरं षटक सध्या प्रगतीपथावरती आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा जर आपण पाहिलं तर 8 धावा आलेल्या आहेत. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या त्या 10. पहिल्या षटकामध्ये हार्दिकनं 7 धावा दिल्या होत्या. आतापर्यंत विश्लेषण. शेवटचा बॉल 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडला जगदीश. ओ पुन्हा एकदा खाली राहिलाय. जगदीशच्या गेम 2 वेळा घडल्यात. यापूर्वी तो पहिला बॉल ज्यावेळी खेळण्यासाठी आला त्यावेळी देखील तो बॉल वेगाने आला होता. त्याला फक्त त्याने डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश केलं. हा बॉल पडल्यानंतर इतका खाली राहिलाय. ज्या अपेक्षेमध्ये होत्या ना मोठा पटका खेळण्याच्या त्या अपेक्षेमधून थोडासा भंग झालाय. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 25. 25 ला 2 विकेट. AB11 केळवा रोड या संघाची सिच्युएशन आतापर्यंत 3 ओव्हर नंतर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. पहा हा जीत एंटरप्राइजेस मायखोपचा स्टँड आहे. तिथे बसलेले सर्व खेळाडू आहेत. अगदी पहिला मॅच त्यांनी खेळलाय त्यामुळे आता थोडं रेस्ट करतायत, आराम करतायत. आपल्या बरोबर डगआउटमध्ये मायखोपच्या स्टँडमध्ये थोडा बाजूने आपण कॅमेरा अगदी जर फिरवला तर काही प्रेक्षक वर्ग आहेत. अगदी झाडाखाली कोणी बसले आहेत, कोणी चेअरमध्ये बसले आहेत. ते या मॅचचा आनंद घेत आहेत. थोडं अजून बाजूने आपण गेलो तर बरोबर आपल्या समोरच काही प्रेक्षक वर्ग बसले आहेत. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आल्यात. आजचा शनिवारचा दिवस आणि त्यानंतर हा आई बाबा एंटरप्राइजेस मायखोपचा स्टँड आहे त्याच्यामध्ये देखील बसलेले हे सर्व खेळाडू तुम्हाला अगदी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, सामन्याच्या दिशेने जाऊयात. पुन्हा एकदा आपण येणार आहोत. राहुल आल्यात. राहुलचा पहिलाच बॉल बॅटला स्पर्श झालाय. स्वतः खेळाडू श्रीकांत मात्र मैदानाच्या बाहेर निघालाय. त्याला माहित आहे की आपल्या बॅटला बॉल लागलाय आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट आलाय. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती हा धक्का लागलाय आणि तिसरा धक्का टीम AB11 केलवा रोड या संघाला लागत असताना 25 ला 3 विकेट. 3.1 ओव्हर्स. रेयांश आल्यात. पहिलाच बॉल फटका खेळलाय छान पद्धतीनं. बॅटच्या रडार मध्ये मिळालाय आणि रडार मधल्या आलेला बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी डगआउट मधून सेट होऊन आला हा खेळाडू रेयांश मैदानाच्या मध्ये आणि आल्यानंतर त्याने षटकार ठोकलाय. धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 31. कशी बॅटिंग करायची, कशा पद्धतीने करायचं अगदी तुम्हाला त्या प्लॅनिंग मैदानाच्या अगदी बाहेरून देखील काही गोष्टी तुम्हाला त्या सेट करून यायच्या असतात आणि डगआउट मधूनच हा खेळाडू सेट होऊन आलाय असंच आपण म्हणूयात. रियांच्या बॅटमधून षटकार आला. धावसंख्या 31. 3 गड्यांच्या मोबदल्यात. राहुल पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. वेगवान बॉल थोडा पुढे टाकलाय. पुढचा बॉल होता तो मात्र सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. आणखीन एक डॉट बॉल. मागच्या षटकामध्ये देखील विकेट मिळाली होती. तिथे मात्र 8 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर डॉट. 3 बॉल फेकून झाल्यात. 31 ला 3 विकेट. ही सध्या सिच्युएशन AB11 केलवा रोड या संघाची. आर्यन रुद्र 11च्या अगेन्स्ट. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. फटका छान पद्धतीने खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कव्हर मध्ये खेळाडू मात्र वेगाने पुढे आला. हर्षल त्यानं फिल्डिंग केलंय. बॉलला फेकी केलंय. तोपर्यंत 2 धावा आहेत. त्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. काही असेही खेळाडू आहेत, होतकरू खेळाडू आहेत, काही नवतरुण खेळाडू आहेत, काही यंगेस्ट खेळाडू आहेत. त्यांना मात्र संधी मिळाल्या आगरी प्रीमियर लीग खेळण्याची आणि प्रत्येकानं तो फॉर्म फिलअप केला होता की बाबा माझी देखील खेळण्याची इच्छा आहे आणि आयोजकांनी त्या सर्व काही गोष्टी मात्र आज खऱ्या अर्थानं आपल्या समोर घेऊन आलेल्या आहेत. 33 ला 3 विकेट. पुढचा बॉल स्विच इट करायचा होता परंतु स्विच इट नाही करू शकले. डॉट बॉल आलाय.
जगदीश दुसऱ्या बाजूने फक्त पाहतोय, या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक नाही आली, हा देखील एक महत्त्वाची बाब आहे. 33ला 3 विकेट, शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी राहिलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल त्यानं कमबॅक केलेत, 8 धावा जरूर खर्च केल्यात, त्यामध्ये 2 डॉट, 1 विकेट, 1 षटकार, 1 डबल. लास्ट बॉल पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी म्हणता येईल अगदी या बॉलला. षटक संपल्या मैदानाच्या मध्ये. 4 धावफलकावरती धावा आहेत. AB11 केलवा रोड या संघाची 33ला 3 विकेट, 4 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित 12 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी राहिला आहे. का 12 मध्ये 24 बनतील की 12 मध्ये 34 बनतील, याची चर्चा सध्या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करणार आहोत. आणि कशा पद्धतीनं करतील हे देखील आपण महत्त्वाच्या श्रेणी पाहूयात या 2 ओव्हरमध्ये. फिल्डिंग करणारा संघ आर्यन रुद्र 11 मध्ये बहुतांश खेळाडू मला चिखलपाड्याचे दिसत आहेत. आता नवनाथ सध्या मैदानावरती आलाय आणि तोही चिखलपाड्याचा आहे. मागे फिल्डिंग करताना पाहिलं तर आपण आर्यनला पाहिलं, चिखलपाड्याचे असलेले काही खेळाडू आहेत ते तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. नवनाथकडे जाऊयात आपण. आणि स्वतः विंकुश म्हात्रे या टीम मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. या मंडळामध्ये त्यांनाही आपण कार्यरत पाहताय सध्याच्या घडीला. नवनाथ याही खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने राहिल्या. जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ, सुरुवातीला त्या गावामध्ये संधी नवनाथ यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मिळालीत, श्रीकांतजी भोईर यांच्या माध्यमातून मिळाली. नवनाथचा पहिला बॉल खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय का, तर नाही, पंचाने सांगितलंय वाईट बॉल, एक्स्ट्रा रन रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे पंचाने डिसिजन दिलंय. पंचाने सांगितलं हा वाईट बॉल आहे आणि त्याला चॅलेंज केलंय. थोडा स्लो मोशन मध्ये पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. रोलिंग करतायत, कीप रोलिंग. कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर झालाय, त्यावेळी तो बॉडीला स्पर्श झालाय नाही झाला हे पाहण्याचा प्रयत्न केला. आणि तिसऱ्या पंचाने दर्शवलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहेत. कारण काहीशी मोमेंट असते ती मैदानाच्या मध्ये काही सेकंदामध्ये तुम्हाला द्यावी लागतायत. हो, पंच देखील अगदी रखरखते उन्हामध्ये काम पार पडतायत. पंचाने दर्शवलंय की हा फेअर डिलिव्हरी आहे, योग्य बॉल. तिसऱ्या पंचाने अगदी आपल्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पाहिलं, तिथून मात्र डिसिजन आलाय इट्स अ डॉट बॉल न मैदानाच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 33, लॉस ऑफ 3 विकेट. नवनाथ तयार, समोर जगदीश मॉर्कल. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये होता. चेंडू मात्र आपण पहिला तर जोपर्यंत फील्ड केला जातोय, एकला डबल मध्ये कन्वर्ट करायचं, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मैदानाच्या मध्ये. तिसऱ्या धाव्यासाठी वळायचे आहेत. आता तिसरी धाव देखील कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहेत. जिथे 2 होत्या तिथे 3 आल्यात. 3 ने धावसंख्या धावफलकावरती 36. क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जास्त टाइम जात नाहीत. मैदानाच्या मध्ये तुम्ही प्रयत्न तर प्रामाणिक करतायत, पण एक धाव क्रिकेटमध्ये ज्यावेळी एका धावेने पराभूत व्हावं लागतं किंवा जवळपास जातो ना, त्यावेळी म्हणतो कोणी कोणी चुकी केली. मग मिस्टेक प्रत्येकाची पाहिली जात आहेत. आणि तशा काही गोष्टी मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा घडल्या किंवा त्या 1-2 रनचं महत्व जर जाणवलं ना, तर हा थ्रो कदापि निर्णायक क्षणी आठवू शकतो प्रत्येकाला. 36, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.2 चेंडूचा खेळ संपलाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन नवनाथ तयार. फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र येत आहे त्या ठिकाणी. झेलची संधी आहे. ओहो, तो बॉल वरती पोहोचलाच नाही क्षेत्ररक्षक. गौरव होते, मिस्टेक केलं गौरवनं. पुन्हा एकदा मात्र हा चान्स देण्यात आलाय. धावफलकावरती धाबा त्या 37. एकतर ती झेल कॅरी नाही झाली आणि झेल कॅरी न होता मैदानाच्या मध्ये स्ट्राईक वरती जगदीश आलाय. एक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कारण गौरव जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत त्यांना सध्या तुम्ही त्या ठिकाणी फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहिलं. 37ला 3 विकेट. वाईट बॉल, पंच मात्र वळतायत.
इशारा देखील पंचांच्या माध्यमातून वन बाउन्सचा मात्र त्या ठिकाणी देण्यात आला, वन वॉर्म केलं गोलंदाजाला. 38ला 3 विकेट. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खेळणारे कालही आपण काही खेळाडू पाहिलेत, काही कलाकार पाहिलेत, काही आर्टिस्ट पाहिले त्या ठिकाणी खेळत असताना. आणि आपल्या आगरी समाजामध्ये देखील आर्टिस्ट कलाकार आहेत, हे आपण काल 2 दिवसामध्ये मैदानावरती प्रत्येकानं जवळून पाहिलंय. फटका खेळलाय, बॉल पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगचा. त्यानं एकदा नाही त्यानं दोनदा झेल टिपला त्याच रिझन मध्ये, आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेनं पाठवलाय. आणखीन एका विकेटचं पतन. जगदीश मैदानाच्या बाहेर स्वस्तामध्ये बाद. नव्यानं बॅटर आदी मैदानाच्या मध्ये, अर्थातच आदित्य मैदानावरती खारडी या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. तो सध्या मैदानाच्या मध्ये आलाय. AB11 किलवा रोड कडून त्याला बॅटिंग करायची. 38ला 4 विकेट. मधल्या कालावधीमध्ये आदित्य देखील खूप चांगली बॅटिंग, आदी देखील चांगली बॅटिंग करतायत. आधीला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. नवनाथनं मात्र मैदानाच्या मध्ये सफलता प्राप्त करून दिल्यात. आपल्या नावाची चर्चा सातत्याने का होतंय हे नवनाथनं मात्र मैदानाच्या मध्ये सध्या तरी दाखवून दिलंय. पुढचा बॉल नो बॉल. कारण यापूर्वी तुम्ही वन बाउन्स हाताळला होता, पंचाने तो इशारा दिला होता, त्यामुळे आता पंचाने मात्र दर्शवला हा नो बॉल आहे. नो बॉल असल्यानंतर पुढचा बॉल फ्रीडचा असेल. धावसंख्या धावफलकावरती 39, 4 गडी बाद. AB11 केलवा रोड वर्सेस आर्यन रुद्र 11 यांच्यामध्ये सुरू असलेल्या आजच्या दिवसातील दुसरी मॅच, रंगतदार मॅच. नवनाथ रेडी. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर आधी. फ्रीटचा बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, तिथून मात्र खेळाडू येतात, बॉलला फील करतायत. एका धावेवरती फ्रीटवरती मात्र तितका फायदा नाही होऊ शकलात. लेन चांगली ठेवली नवनाथनं. वेगवान बॉल तो जास्तीत जास्त मैदानाच्या मध्ये हाताळतोय. आणि धावसंख्या धावफलकावरती 40 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल या ओव्हरमधील. धावा 40, 4 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी असेल या 5व्या ओव्हरमधील. चांगला बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतात. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 40, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाच षटकांचा खेळ संपलाय. 40ला 4 विकेट. मेरिटनुसार सध्या क्रिकेटरी मैदानाच्या मध्ये दिसत नाहीत. स्वतः गणेशजी कारभारी देखील थोडं नाराज आहेत, कारण ज्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर होत आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला मैदानाच्या मध्ये बॅटिंग करायला हवी. पहिल्या दिवसामध्ये खास करून ती बॅटिंग मैदानाच्या मध्ये निहिल किनीची आपण पाहिली होती. निहिलनं मैदानावरती एक बॅटिंग महत्त्वाची केली होती की ऑफसाईडचा बॉल त्यानं ऑफसाईडला मारला होता. स्क्वेअर कट मारला, पॉईंटला मारला, त्याच्यानंतर गलीमध्ये त्याने बीट करण्याचा प्रयत्न केला. ऑफटमच्या बाहेरच्या बॉलला त्याने जास्तीत जास्त स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रॉपर बॅटिंग कशी करायची ना ही निहिलनं मैदानावरती दाखवून दिली. त्याच्या जोडीला दुसरा असा खेळाडू होता प्रणय पाटील. त्यानं देखील मैदानाच्या मध्ये इम्प्रेसिव्ह केलं होतं पहिल्या दिवसामध्ये. प्रणयची बॅटिंग देखील खूप चांगली राहिली होती. नव्यानं गोलंदाज हर्षल, मॅन फ्रॉम चिखलपाडा. जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघातील आणखीन एक खेळाडू मात्र पाहायला मिळतोय. येत्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं तर चिखलपाडाची देखील स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. ती देखील मात्र अगदी डे नाईट या फॉर्मॅटमध्ये मात्र खेळली जाणार आहेत. चर्चा त्याही स्पर्धेची होईल, परंतु सध्या चर्चा तर एका स्पर्धेची होत आहेत, ती म्हणजे पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून आयोजित असलेली आगरी प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व, ज्याचा आपल्या सर्वांना आहे गर्व, अभिमानाचं पर्व. आणि अभिमानाच्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर आजचा दिवस क्रमांक 3. आज 2 संघ पुढे येतील. उद्या आपण पाहिलं तर रविवारचा दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस. 6 संघांमध्ये मात्र उद्या लढती पाहायला मिळतील. आणि जास्तीत जास्त षटकांच्या मॅचेस कशा पद्धतीनं आपण आयोजित करू शकतो ना, याचे आयोजकांनी मात्र दखल घेतले. पहिला बॉल
तिथून मात्र खेळत असताना बॅटर आधीला आपण पाहिलं आणि धावचीच्या स्वरूपाने आता मैदानात सोडावं लागेल ते बॅटरला रनआउटच्या माध्यमातून विकेट आलात फलंदाज बाद. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर सिद्धेश रावलेचा खेळाडू आहे. सिद्धेश जागमाता रावले मधून देखील काही खेळाडूंना खेळताना आपण पाहिल्या मैदानावरती. यावेळेचा बॉल देखील मात्र पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने आहे का नाही पंचाने सांगितले वाईड एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 41. धावा. पुढचा बॉल फटका खेळला छान पद्धतीनं अगदी प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला मात्र पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार. चौकार येतोय. या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 45 45 धावा 5 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 5.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावा 45. पुढचा बॉल पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी झेल सुटलायत. जतीनच्या हातामधून एकला डबल मध्ये चिखलपाड्याचा हाही खेळाडू आहेत. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. आपल्यामध्ये आगमन होत असताना पाहायला मिळतात. मायखोप गावचे विद्यमान सरपंच आदरणीय महेशजी किनी साहेब आणि त्यांच्या जोडीला आदरणीय महेंद्र पाटील साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतात. साहेब आपलं स्वागत आहेत. आपल्या पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं वेलकम आपलं सहर्ष स्वागत आहे. मुख्य मंचावरती मायकोप गावच्या आपण पाहिलं तर विद्यमान सरपंच आदरणीय महेशजी किनी साहेब आणि त्यांच्या जोडीला समाजसेवक आदरणीय महेंद्र पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आपण करूयात वेलकम सहर्ष स्वागत. मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचे मैदान आणि मैदानावरती रंगलाय आगरी प्रीमियर लीगचा हा थरार. बाळाराम पाटील साहेब या मंचावरती मात्र पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा मात्र तिथून बॉलला फिल करण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट आला. दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय बाद. नव्यानं बॅटर हिमे दाखल होत असताना पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम रावळे. रावळेचा आणखीन एक खेळाडू मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 48 ला 6 विकेट 5.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. उर्वरित 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. हे 2 बॉल कशा पद्धतीने टाकले जातील हर्षलच्या माध्यमातून तेही पाहण्यासारखं असेल. 19 वर्षाचा असलेला हा खेळाडू आहे हर्षल. तो सध्या मैदानाच्या मध्ये इम्प्रेस करतोय. वेगवान बॉल टाकलाय हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी आणखीन एक वेळा झेल मात्र मैदानाच्या मध्ये साहिलच्या माध्यमातून साईच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आलाय. मॅन फ्रॉम रावलेचा खेळाडू मैदानाच्या मध्ये साई आणि त्याने टिपलेला हा जैल फलंदाज रावलेचाच बॅट्समॅन हा मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतात. 48 ला 7 विकेट. रियांश आउट झालात. नव्यानं बॅटर आपण पाहिलं तर प्राण भोईर मैदानाच्या मध्ये फिरकीचे जादूगार म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातात. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आपण सातत्याने ज्यांना पाहिलं ते प्राण भोईर मैदानाच्या मध्ये अनुभव आहे या खेळाडूकडे. परंतु आता कशा पद्धतीने मैदानावरती तो शेवटचा बॉल खेळतील त्याच्यावरती सध्या लक्ष आहेत. 48 ला 7 विकेट. शेवटचा बॉल या इनिंग मधला 48 लॉस ऑफ 7 विकेट. फटका खेळलाय छान पद्धतीनं.
जरी शेवटचा बॉल मिळाला परंतु त्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय प्राण वा प्राण भोईर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांनी ठोकलाय षटकार आणि या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात जाऊन पोहोचते ती मात्र 54 54 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये एक लिजंडरी खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती तो आसमानी टोळा हा मात्र मैदानावरती त्यांनी लगावलाय आणि जसा स्ट्रोक खेळला अगदी पाहिलं देखील नाही की तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय की नाही गेला इतका कॉन्फिडन्स प्राण भोईर यांना मात्र मैदानाच्या आतमधून होता धावफलकावरती धावा लगावण्यात आल्यात त्या 54 54 झाल्यात आणि 55 धाव्यांचा पाठलाग हा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आर्यन रुद्र 11 या संघाला कशा पद्धतीने मैदानावरती 55 धाव्यांचा पाठलाग येत्या 6 षटकांमध्ये केला जाईल तेही पाहण्यासारखं असणार आहे मी मंडळाचे अध्यक्ष सचिनदादा पाटील यांना विनंती करू ते आपल्या शुभ हस्ते मायकोपचे विद्यमान सरपंच आदरणीय महेश केनी साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी आपण करूयात आज महत्वाची उपस्थिती मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्याने दिले या भागातील आता बहुतांश अशी गावं आहेत ज्या प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच या मैदानावरती आलेत आपल्या मंचावरती आलेत त्यामधील मायखोपचे सरपंच आदरणीय महेशजी केनी साहेब यांचा सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जातो मी सचिनदादा पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय महेशजी केनी साहेबांचा सन्मान सध्या मंचावरती होतोय साहेब आपण मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहेत खरं प्रत्येकाचं सहकार्य आहेत आणि सहकार्य अगदी पाहायला मिळतात महेश केनी साहेबांचा सन्मान तर सन्मान केला जातोय सन्मान केला जातो सध्याच्या घडीला आपण मुख्य मंचावरती सन्मान पाहतोय आदरणीय असलेलं व्यक्तिमत्व आहेत महेश केनी साहेब विद्यमान सरपंच मायखोप गावचे आणि त्यांचा सन्मान आहे त्यांना आठवण राहावी म्हणून पर्व पहिलंच APLचे सन्मान चिन्ह आहेत आगरी प्रीमियर लीग सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह मात्र या ठिकाणी दिलं जात आहेत धन्यवाद साहेब आपल्या मनापासून आभार आहेत त्यांच्या जोडीला आदरणीय बालाराम पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय बालाराम पाटील साहेब आपण पुढे यावं सन्मान केला जातो आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर बालाराम पाटील साहेब समाजसेवक आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय एक पारितोषिक घेत आहेत महेश केनी साहेब आपल्या मायखोपचे सरपंच आहेत आणि त्यांनी एक पारितोषिक लावले आहेत प्रत्येक मायखोप गावचे सरपंच महेंद्र केनी साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे
आर्यन रुद्र 11च्या बॅटरला मात्र ते पारितोषिक लावण्यात आलेलं आहे। यापूर्वी मायकोपचे 2 संघ आपण खेळताना पाहिले आहेत। आता मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर AB11 केलवा रोड आणि त्यांच्या अगेन्स्ट आर्यन रुद्र 11चा संघ सध्या मैदानावरती आहेत। सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत। हार्दिक आणि त्याच्या जोडीला उमेश मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहू शकतायत। एका बाजूला चिखलपाड्याचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला टेंबी खोडावेचा खेळाडू आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात। तर गोलंदाजीवरती पहिलं षटक त्यासाठी केतन भोईर मॅन फ्रॉम खार्डी, खार्डीचा असलेला खेळाडू आहेत। येत्या काही दिवसामध्ये आई सतवाई चषक खार्डी 30 मार्च ते 5 एप्रिल असा क्रिकेटचा थरार आहे, तो तुम्हाला 1 लाखाची ती स्पर्धा खार्डीच्या गावामध्ये पाहायला मिळेल। आदरणीय सन्माननीय बालाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आपल्याला 3000 रुपयाचा आर्थिक सहकार्य लाभल्यात। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बालाराम पाटील साहेबांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात। त्यानंतर मायकोप गावचे सरपंच आदरणीय महेंद्र किनी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आपल्याला 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महेंद्र किनी साहेब, बालाराम पाटील साहेब, थँक्यू सो मच। आपल्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून लाभल्यात, त्यांचं मनापासून आभार आहेत। कारण आपल्या आगरी समाजातील असलेले खेळाडू आहेत, आपल्या भूमिपुत्रांची असलेली स्पर्धा आहेत आणि आगरी आपले सर्व आयोजक आहेत, त्यामुळे सर्वांना सपोर्ट करायचा आणि तो सपोर्ट करत असताना महेंद्र किनी साहेब यांच्याकडून 5000 आणि बालाराम पाटील साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय। त्यांचं पुरेदा मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहेत। आपण जावेत मॅचच्या दिशेने पाठलाग करायचा 55 धाब्यांचा आणि 55 धाब्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल याची चर्चा मात्र मैदानावरती केली जात आहे। ऑफ्टनच्या थोडा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, खूपच बाहेर गेला पंच नितेश कदम सर, टेंबी खोडावे अगदी या गावातून बिलॉंग करणारे पंच आहेत, त्यांनी दर्शवलं व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल। धावसंख्या धावफलकावरती 1। लोअर फुलटच बॉल पुन्हा मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय। बॉल बिटवीन द गॅप मध्ये चाललाय, वेगाने चाललाय, सरळ बाउंड्री लाईनच्या पार, पंचांचा सिग्नल, दॅट्स अ 4, चौकार। हार्दिकच्या बॅटमधून आपण पाहिलं तर सुरुवात मात्र पुन्हा होत असताना पाहायला मिळतात चौकारानं। हार्दिकचा विचार केला तर चिखलपाडा या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू, दुसऱ्या बाजूला उमेश टेंबी खोडावे या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहेत, समोर खार्डीचा खेळाडू केतन भोईर बॅकफुटला गेले, पुन्हा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय। चेंडू मात्र आपण पाहिलं तर महेंद्र किनी साहेब मायकोपचे सरपंच, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज हे आपल्यापर्यंत जमा झालंय। ते हार्दिकसाठी प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं प्राइज आहेत, ते महेंद्र किनी साहेब मायकोपचे सरपंच यांच्या माध्यमातून सध्या लावण्यात आलेत। पारितोषिक अगदी कशा पद्धतीने लावावी हे महेंद्र किनी साहेबांनी मात्र दाखवून दिलाय। चौकार मारा, 500 रुपयाचं प्राइज आपल्या नावी करा। धावसंख्या 6, केतन भोईर, केतनचा बॉल बॅकफुटला गेले, स्लाइस करण्याचा प्रयत्न, फिल्डर आला त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केलेत। बॉलला मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड केलं 1 धाव मात्र मिळत असताना पाहायला मिळतात। धावसंख्या 7, पहिला 3 बॉलचा खेळ संपला, 55चं लक्ष आहेत, पॉवर प्लेचे षटक आहेत केतन भोईरचं आणि ते पाहता मैदानाच्या मध्ये हार्दिक आणि उमेश 1 चौकार, त्याच्यानंतर दोघांनी सिंगल घेतलेत। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, स्वतः विकेट किपर पोहोचलाय बॉल वरती। हार्दिक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 1 चौकार लगावला, परंतु त्याच्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या मोहामध्ये त्याला परतवावं लागलं तंबूच्या दिशेनं, विकेट मिळवलं केतन भोईरनं मैदानाच्या आतमध्ये। बेस वर्सेस बेसच्या लढाईमध्ये आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये झाला त्यावी विकेटचं पतन, पहिला धक्का। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं होतं कशा पद्धतीने हा झेल घेतला, पाठीमागे जीत भोईर होते, पहा जीत भोईर रावळेचे खेळाडू, त्याने टिपलेला मात्र हा झेल, फलंदाजाला मात्र त्याने अगदी मैदानाच्या बाहेर पाठवलाय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, संतुलन नव्हतं या स्ट्रोक वरती, पाठीमागून विकेट किपर स्वतः धावत होते आणि जीत भोईर
याने हा टिपलेला झैल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नव्याने बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर विंकोश. विंकोश मात्र चिखलपाडाच्या अगदी संघामधून मात्र भरपूर वेळा बिलॉंग करताना खेळाडूला आपण पाहिलात आणि विद्यमान उपसरपंच या पदावरती देखील मात्र जे कार्यरत आहेत ते सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक दिलदार व्यक्तिमत्व देखील आहेत आज या कमिटीमध्ये महत्वाचं स्थान त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतात. तेही सध्या मैदानावरती आहेत. अनेक सारे कमिटी मेंबर्स मधले आपले काही खेळाडू आहेत ते तुम्ही खेळताना पाहिलेत. एकतर ही गोष्ट आहे की कमिटी मेंबर्स मध्ये काही खेळाडूंना खेळण्याचा तो योग किंवा चान्स मैदानाच्या मध्ये मिळाला आहेत. सहसचिव सध्या विंकोजी मात्रे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. 4 बॉल नंतर धावसंख्या 7, 1 गडी बाद. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. आर्यन रुद्र 11 वर्सेस AB 11 केलवा रोड या दोन संघांदरम्यान सुरू असलेली मॅच. आणि विंकोश मात्रे यांच्या बॅटमधून लगातार 3 सिक्सर आले तर अध्यक्ष सचिनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय छोटू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागतं. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 8, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला 5 बॉलचा खेळ मैदानावरती संपलाय. सचिनजी किनी या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळतात. आपलंही स्वागत आहे. 8 धावा 1 गडी बाद. पहिला 5 बॉलच्या समाप्तीनंतर आर्यन रुद्र 11 वर्सेस AB 11 केलवा रोड. एक चौकारानंतर मात्र केतन भोईरनं कमबॅक केलाय. कमबॅक करणं तो जाणतो. सोडून दिलं लाईन अगदी पाहिलं. पंचाने मात्र दर्शवलं खराब बॉल व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 9 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नितेश कदमचा स्ट्रायकर अंपायर अनेक वर्ष पंचांच्या माध्यमातून कामगिरी करत असताना खूप चांगली कामगिरी ही सातत्याने राहिल्या आहेत. अगदी बाहेरचे देखील दौरे मात्र सातत्याने पंचांच्या माध्यमातून करत असताना आपण त्यांनाही पाहिलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला हलक्या त्याने चेंडूला मात्र सॉफ्ट आणि ढकलून दिलात. माहित आहे ते केतनचा शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलला सन्मान हा देणं आपल्याला भाग पडेल. तो सन्मान मात्र मैदानाच्या मध्ये देत असताना आपण उमेशला पाहिलं. षटक संपला मैदानाच्या मध्ये. पहिलं धावसंख्या धावफलकावरती आहे त्या 10, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आर्थिक काही सहकार्य ते देखील मात्र आपल्याला आलाय. आदरणीय गुरु रमेश पाटील सरावळी गावचे गोड असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलात. मंडळाच्या वतीने त्यांचेही मनापासून धन्यवाद आहेत. आणि ते सध्या AB या संघामध्ये खेळतात. थँक्यू सो मच. आपल्या मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ कृपा एंटरप्राइजेस यांच्याकडून देखील आपल्याला स्पर्धेसाठी 1111 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं मनापासून आभार आहेत. साईराज भोईर जे सध्या मैदानाच्या मध्ये आपण खेळताना पाहतायत त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये नरेश भोईर यांच्या स्मरणार्थ साईराज भोईर यांच्याकडून आपल्याला आर्थिक सहकार्य 2000 रुपयाचा आलाय. चिखलपाडा गावचे त्यांचंही मंडळाच्या वतीनं मनापासून आभार आहेत. आज प्रत्येकानं केलेलं सहकार्य आहेत. एक तर महत्वाची ही गोष्ट आहे की आज खेळणाऱ्या आपल्या आगरी भूमिपुत्र आगरी समाजातील काही खेळाडू आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला आपलं जे काही योगदान करता येईल ना ते योगदान करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे खेळाडू देखील आज स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्व देणगीदारांचं आम्ही पुण्यात मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. जगदीश मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती आलात. सरावळी एक्सप्रेस मॉर्केला नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू सध्या मैदानावरती आलाय. एका धावेने धावसंख्या 11. विंकोजी मात्र उपसरपंच साहेब जलसार 5000 रुपयाचा आर्थिक सहकार त्यांच्या माध्यमातून आल्यात. तेही सध्या बॅटिंगला आहेत. म्हणून म्हटलं की एक दिलदार व्यक्तिमत्व विंकोजी मात्रे या मंडळाचे सहसचिवही आहेत. पुढचा बॉल फटका खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विंकोश मात्रे मैदानाच्या आतमध्ये काय आहे ना ते मैदानावरती त्यांना दाखवून दिले आहेत. पॉवर जनरेट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये षटकार. लगातारच्या 3 सिक्सर साठी सचिन दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. 1000 नाही डबलही होऊ शकतं. आणखीन एक आला तर डबलही होऊ शकतं.
कडक स्ट्रोक, काय कडक स्ट्रोक होता. 6 धावा आल्यात. सागर कुठे असते? सागर या आपले ग्राउंड स्वयंसेवक सागर, खूप चांगलं काम सागरनेही केलं. सागर कुठे असतील? लवकर इथे या. 17 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल, आणखीन एक फटका खेळलाय. बॉल जिथे जायला हवा तिथेच मारला विंकोश म्हात्रे यांनी, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये अगदी या बॉलला कन्वर्ट केलाय. आणि महेंद्र किनी साहेब, मायकोप गावचे सरपंच, यांच्याकडून त्यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे, ते मात्र दिलं जाणार आहे. धावसंख्या 21 धावा एक गडी बाद. हे प्रेम आहे. म्हणजे आता महेंद्र किनी साहेब स्वतः आमच्या जवळ आले. त्यांना म्हटलं की बाबा आपण स्टेजवरतीच बसायचं आहे, पण त्यांच्या माध्यमातून आणखीन एक पारितोषिक आलेत. जरी बॅटरनं कारण त्याने जवळून 2 दिवसाचा खेळ पाहिलाय, त्यांना माहिती आहे बाबा एक रन आणि 2 रन कोण काढत नाही, त्याच्यामुळे त्याने पारितोषिक लावलंय. जरी 2 धावा काढल्या तरी 200 रुपये पारितोषिक आहे. शॉर्ट पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 1 धावेत असताना पाहायला मिळत आहेत. विंकोश म्हात्रे मात्र एका धावेवरती समाधान व्यक्त करतायत. 22ला 1 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि महेंद्र किनी साहेब, मायकोपचे सरपंच, यांच्या माध्यमातून आणखीन एक पारितोषिक आहेत. जरी बॅटरनं 2 धावा धावून काढल्या ना तरी देखील मात्र त्यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे, ते मात्र 200 रुपयांचं. हे प्रेम आहेत आणि त्यांना माहित आहे की बाबा या मैदानावरती सिंगल डबलला कोण जास्त महत्व देत नाही, म्हणून त्याने पारितोषिक लावलंय. ओ फटका खेळलाय पुन्हा एकदा. बॉल चाललाय खाली झोन मधून, सरळ जीत एंटरप्राइजेस मायकोप स्टँडला, तिथून मात्र अभिवादन केलंय चौकारानं. 4 या 4 धाव्यानं संघाच्या धावसंख्या धावफलकावरती वाढलाय, जाऊन पोहोचते ती मात्र 26. 26 येणारे 25 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 29 धावेची गरज आहे. आक्रमक स्ट्रोक सध्या मैदानाच्या मध्ये उमेश कळतायत. टेंबी खोडाबे या गावातून बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत. आणि आज मात्र मैदानाच्या मध्ये ही संधी मिळाल्यात. मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचं मैदान आणि त्या मैदानावरती सुरू असलेल्या आग्री प्रीमियर लीगचा पहिल्या वर्षाचा क्रिकेटचा थरार सध्या मैदानावरती रंगलाय. 26. 26ला 1 विकेट. शेवटचा बॉल पुढला गेलं. पुन्हा एकदा मात्र कट केलं बॉलला. अगदी बुद्धिमत्तेचा योग्य वापर मैदानावरती केलाय. पाहिलं की गोलंदाज तेज तरार गोलंदाजी करतोय, त्याचा फायदा घेत असताना जगदीशच्या बॉलला पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय, चौकार आलाय. आणि धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 या ओव्हरमध्ये रन किती आल्यात? रन आल्यात 20. पहिल्या षटकामध्ये केतन बोरच्या षटकामध्ये 10, या षटकामध्ये जगदीशच्या ओव्हरमध्ये त्याच्या डबल 20 आल्यात. आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 15च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल मैदानावरती आहे 24 आणि 24 बॉल मध्ये रन करायचे आहेत त्या मात्र 25. चला 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या 30. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती हिमेश मॅन फ्रॉम रावळे. 24-25 हे टार्गेट आता मैदानावरती असणार आहेत. आग्री प्रीमियर लीग साठी आज दानशूर व्यक्तिमत्व आहे, ज्याने मात्र देणगीदार स्वरूपामध्ये आपल्याला मदत केली, त्या सर्वांचा मनापासून धन्यवाद आहेत. आणि आपल्या प्रत्येकाचं कर्तव्यही आहे. आपल्या समाजातील खेळाडू खेळतात, आपले आगरी भूमिपुत्र खेळतात आणि आज समाजाप्रती असलेलं जे प्रेम आहे ते प्रेम मात्र या ठिकाणी व्यक्त केलं जातं सर्व मंडळीच्या माध्यमातून. पहिलाच बॉल, ओहो, आज विंकोचीच हवा मैदानावरती दिसतंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. व्हॉट अ शॉट. बरोबर आपल्या सागरचं स्वागतही तिथे षटकारानं झालंय. ज्यावेळी सागर त्या डोंगरावरती गेलाय तो बॉल मात्र डोंगराच्या अगदी लागून पुन्हा मैदानावरती आलाय आणि सागर तिथे गेला नव्हता त्यावेळी तो बॉल तिथे हरवला होता. असंही आहे. धावसंख्या धावफलकावरती 36. विंकोश म्हात्रे इज ऑन फायर. फायर नाही आता रेग्युलरली फायर. सोडून दिलाय बॉल, पंचाने सांगितलंय वाईड बॉल, एक्स्ट्रा रन.
बॅट स्विंग खूप चांगली आहेत विंकोची. तो बॅट ज्यावेळी फिरवतो त्यावेळी ती वेगाने फिरते. ती मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर कसा बॉल जाईल याच्यासाठी तो प्रयत्न करतो. धावसंख्या धावफलकावरती 37. विंकोश मात्र खेळतात 5 मध्ये 18 वरती. बहुतांश खेळाडू चिखलपाड्याचे तुम्हाला आर्यन रुद्र 11 या संघामध्ये सध्या खेळताना पाहायला मिळत आहेत या आगरी प्रीमियर लीग मध्ये. आणखीन एक सलगचा दुसरा सिक्सर आणि आणखीन एक आला तर सचिन दादा पाटील या मंडळाचे अध्यक्ष त्यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे. वा विंकोश काय बॅटिंग मैदानावरती करतायत. अफलातून बॅटिंगचा नजारा. बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर कसा पाठवला जाईल ना याच्यासाठीच प्रयत्न सध्या मैदानावरती केले जात आहेत. जसं म्हटलं की बाबा बॅट स्विंग इतकी वेगानं होत आहेत की तो बॉल मात्र फक्त आणि फक्त बाहेरच जाणार. 43 ला 1 विकेट. तिसरा मारला तर गजानन गावड साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. एकूण 3000. ओ बाबा तिसरा षटकार होता. सेन्सेक्स 3000चा होता. तो आता मिस होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. संधी देखील पुन्हा एकदा आली होती आणि तिथून मात्र हा डॉट बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 43. 21 बॉल आहेत. 21 बॉल मध्ये रन करायच्यात 12. 21 ला उलट केलं तर 12. 12 ला उलट केलं तर 21. आणखीन एक फटका खेळला हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षकाला आता निवडलाय. जगदीश टिपलाय झेल. संपलाय मैदानाच्या मध्ये बॅटरचा खेळ परंतु विंकोशनं आपलं काम मैदानाच्या मध्ये पार पडलंय. 8 बॉल मध्ये 24 धावेची एक घणाघाती बॅटिंग त्यानं मैदानावरती केलेली आहे. विंकोसाठी टाळ्यांचा गजर आर्यन रुद्र 11च्या डगआउट मधून नक्कीच होत राहील कारण ज्या पद्धतीने त्यानं इनिंग साकारल्यात अगदी कमी वेळेमध्ये आला तो मैदानाच्या मध्ये. त्यानं पाहिलं त्यानं जिंकलं आणि त्यानं मैदानाच्या मध्ये रन देखील केल्या. त्या 8 बॉल मध्ये 24. 43 ला दुसरा धक्का आर्यन रुद्र 11ला. दिशेने जाऊयात. पुन्हा नव्यानं बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. दीपेश मात्रे मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी. दीपेश मैदानाच्या मध्ये आले आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉल वरती करताना पाहायला मिळाले आणि तिथून झेल सुटलाय. दीपेश तर थँक्यू म्हटलं या खेळाडूला कारण त्याला जीवनदान मिळालंय. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 44. 44 2 गडी बाद. 19 बॉल मध्ये 11 धावेचं लक्ष. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं. सॉफ्ट हँडने चेंडूला मात्र ढकलून दिलेत. केतन भोईरच्या हातामधून बॉल सुटलायत. पाठीमागे चाललाय. बाउंड्री लाईन वरती 2 धावा तर तिथे कंप्लीट झाल्यात. सेन्सिबल क्रिकेट. माहित आहे बाबा आता मोठ्या पटक्याची गरज नाहीये. आता बॉलला फक्त ढकलून द्यायचं. बिटवीन द गॅप मध्ये खेळायचा आणि ते प्लेसमेंट करत असताना धावसंख्या 46. 3 ओव्हर 46 झाल्यात. 18 बॉल मध्ये रन करायच्यात 9. थोडं उलट असतं तर मजा आली असती 9-18 पण तसं नाहीये. 18 बॉल मध्ये रन करायच्यात 9. केतन भोईर आलात. 18 बॉल मध्ये 9 धावेचं लक्ष. बागपूरला गेले. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. तिथून मात्र 1 धावे असताना पाहायला मिळतात. साईराज फिल्डिंग करत असताना आपण पाहू शकतात. एका धावेने संघाची धावसंख्या 47. एकतर मॅच कुठे पलटलं दुसऱ्या षटकामध्ये जिथे जगदीशच्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. तिथूनच अर्ध्यातला अर्धा जो खेळ होता तो मात्र थोडासा समाप्तीच्या दिशेने आला होता कारण तुम्ही 55 धावा रोखतायत. त्यावेळी दुसऱ्या षटकामध्ये जर 20 आल्यात तर 2 ओव्हरमध्ये 30 धावा आल्या होत्या. बागपूरला गेले. फटका खेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक
त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. प्रॉपर फिल्डिंग पोझिशन सजवली होती. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागले. केतन भोईर आले आणि केतनना मैदानाच्या मध्ये उमेशची ही विकेट मात्र मैदानावरती मिळवून दिलेत. धक्का लागला तो तिसरा. आर्यन रुद्र 11 संघाला 47 ला 3 विकेट. पुढील मॅच साठी टीम तयार राहायचं. जीत इंटरप्राइजेस मायकोप कॅप्टन आपण मंचाच्या दिशेने येऊन थांबायचे आहेत. आणि AB11 केलवा रोड जो संघ सध्या मैदानावरती खेळतोय त्याच्यामध्येच मॅच होणार आहेत. त्यामुळे तर टॉस आहे तर टॉसची कहाणी लगेचच केली जाणार आहे. या मॅच नंतर तो टॉस केला जाईल आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांनंतर तो मॅच सुरू होणार आहे. त्यापूर्वी टॉस केला जाणार आहे. जितू मॅन फ्रॉम डोंगरी पडत असलेला खेळाडू आहे तो सध्या मैदानावरती आलाय. .47 16 बॉल मध्ये 8. हलक्या तर चेंडूला मात्र ड्राईव्ह केलाय. त्याला माहित आहे बाबा आता हा मॅच आपल्या अगदी दिशेने आहे. जास्त काही करायचं नाहीत. मोठे स्ट्रोक मारायचे नाहीत. एक एक घेऊन स्ट्राईक रोटेशन करत राहायचं आणि त्या गोष्टी मैदानाच्या मध्ये जाणताना धावसंख्या 48 वरती गेल्यात. 15 बॉल मध्ये रन करायच्या 7. गोलंदाजाला आता सर्वाधिक चांगली गोलंदाजी करावी लागेल तरच ही मॅच जिंकू शकतायत. याच पद्धतीचा डॉट बॉल तुम्हाला हाताळायचे आहेत. तुम्हाला विकेट घ्यायचे आहेत. तुम्हाला रन द्यायच्या नाहीयेत. मॅच जिंकायची असेल तर रन द्यायच्या नाहीयेत. बॉल तुम्हाला जास्तीत जास्त अगदी विकेट किपर किंवा खेळाडूंच्या हातामध्ये कसे जातील ना त्याच्याकडे लक्ष वेधित करायचे आहेत. येणारे बॉल 14. 7 धावेची गरज आहे. बॉल हवेमध्ये झेल होईल का? नाही. क्षेत्ररक्षक पोहोचतो ते कॅच वरती परंतु कॅच कॅरी नाही करू शकले. 1 धावेत असताना पाहायला मिळत आहेत. येणारे 13 बॉल रन करायच्या 6. एक एक अटेम्प्ट तुमचा खूप महत्त्वाचा ठरू शकतो या मॅच मध्ये. तुम्ही बॉल कशा पद्धतीने थांबवणार कशा पद्धतीने फील्ड करणार याच्यावरती सध्या लक्ष दिलं जात आहे. 13 मध्ये 6. बागपूरला गेले स्लाइस करण्याचा प्रयत्न साईराज आहे. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केल्यात. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती 50. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये केतननं दिल्या होत्या 10 धावा 1 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये जगदीशनं 20 धावा दिल्यात. हिमेशनं 16 धावा दिल्यात. तिथे त्यांना 1 विकेट मिळवला आणि केतन भोईर आले 4 धावा देत 1 विकेट घेतला. आतापर्यंत केतननं 2 ओव्हर 14 रन 2 विकेट त्यांना मात्र या स्पेलमध्ये घेतल्यात. जगदीशचं 1 ओव्हर 20 धावेचं. हिमेशचं 1 षटक 16 धावेचं. ती 2 षटक अक्षरशः थोडी महागरी राहिल्यात. 36 धावा त्या 2 ओव्हर मध्येच आल्या होत्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकांमध्ये. तिथून हा सामना थोडासा पलटताना पाहायला मिळालाय. परंतु 12 मध्ये 5 ची गरज आहे. काय या षटकामध्ये 1-2 रनचं ते षटक येईल की विकेट येईल याची चर्चा होणार आहे. जीत इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचावं ही आपणास विनंती आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट AB11 केलवा रोड यांच्यामध्ये पुढचा मॅच आहे. तो पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळणार. जे शेड्यूल आहेत ते अगदी 6 मॅच आहेत ज्यामध्ये आता हा मॅच सुरू आहे AB11 केलवा रोड वर्सेस आर्यन रुद्र. त्याच्यानंतर जीत वर्सेस AB11 आर्यन रुद्र वर्सेस आई बाबा इंटरप्राइजेस. जीत इंटरप्राइजेस मायकोप वर्सेस आर्यन रुद्र 11 आणि शेवटचा AB11 केलवा रोड वर्सेस आई बाबा इंटरप्राइजेस मायकोप यांच्यामध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहेत. रियान शालत मॅन फ्रॉम टिंबी खोडाब्याचा असलेला हा खेळाडू आहे. मैदानाच्या मध्ये गोलंदाजीवरती पहिला बॉल त्यांना खूप चांगल्या पद्धतीने टाकला. डॉट बॉल 50 धावा 3 गडी बाद. 11 बॉल मध्ये रन करायचे 5. अशाच पद्धतीने गोलंदाजी करायची आहेत. आणखीन एक वेगवान बॉल हलक्या दाना चेंडूला मात्र आता फक्त स्ट्रियर केलेत. एक धाव मिळत असताना पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा कुठलाही अगदी मोह त्या ठिकाणी व्यक्त केला जात नाही. सिंगल वरती समाधान. धावसंख्या 51 3 गडी बाद. 10 बॉल मध्ये रन करायचे 4. सर्वाधिक चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये हाताळावी लागेल गोलंदाजांना. असं नाही की मॅच संपलाय. मॅच अजूनही ऑन आहे. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. लिव्हरपूल टच बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये फिल्डिंग केलेत. एक कंप्लीट दुसरी धाव धोक्याची ठरेल का? मैदानाच्या आतमध्ये रिक्स तर जाणवल्यात. पंचाने देखील आता कुठली रिक्स घेतली नाहीत. ते देखील तिसऱ्या पंचांकडे गेलेत. रेफर केलेत
आणि थर्ड अंपायर पाहण्याचा प्रयत्न आता करणार आहेत. काय घडलंय, कारण पंचांच्या समोर बरोबर होते खेळाडू यष्टीरक्षक, त्यामुळे पंचाने देखील आता रिक्स घेतली नाही. ते देखील आता तिसऱ्या पंचांकडे गेलेत आणि तिसऱ्या पंचांचं डिसिजन आलंय OUT आउट. योगेश दादा यांचं आगमन होतात, आपले स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. 5,000 रुपयाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेत. योगेश दादा आपलंही स्वागत आहे. मैदानाच्या मध्ये विकेट आल्यात. डोंगरीपाडा अगदी या भागातून आपण पाहिलं तर बिलॉंग करणारं हे व्यक्तिमत्व आहे, सध्या ते आपल्या मंचावरती पोहोचले आहेत. ज्या विकेटची नितांत गरज होती ना, ती विकेट मात्र मैदानाच्या मध्ये मिळवल्या आहेत. डॉक्टर अरुण गरज सर आणि डॉक्टर अरुण अनंत गरज सर आणि त्यांच्यानंतर डॉक्टर मिसेस नीलमजी अरुण गरज मॅडम यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहकार्य 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार आहेत. आपण केलेलं योगदान या स्पर्धेसाठी महत्वाचं आहे, त्याबद्दल आपल्या पुण्यात मनापासून आभार. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये नवनाथ आला, चिखलपाड्याचा खेळाडू आहे. 9 बॉल मध्ये रन करायच्या 4. म्हणून म्हटलं की बाबा मॅच संपलेला नाही आहेत. मैदानाच्या मध्ये तुम्हाला प्रयत्न नाही, तुम्हाला सर्वोत्तम प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न असे करायचे आहेत ना की समोरच्याला देखील दाखवावं लागणार आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, स्लाइस केलं, अगदी मोठा गॅप होता आणि त्या गॅप मध्ये बॉल मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला फिनिश होताना पाहायला मिळत आहेत. 55 धावा मात्र पूर्ण झाल्या आहेत आणि 55 धावा पूर्ण करत असताना आर्यन रुद्र 11 या संघानं हा सामना आपल्या नावी केलाय. दोन्ही संघाला विनंती आहेत आपण हस्तांदोलन त्या ठिकाणी करून घ्या, ही आपणास विनंती असणार आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मात्र आपण या ठिकाणी देणार आहोत. 2 ओव्हर मध्ये 15 धावा 2 विकेट त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. बॅटिंग करताना त्यांना 5 धावा बनवल्या. तो हार्दिक ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. मी महेंद्र सरांना विनंती करतो आपल्या शुभ जे पारितोषिक आहे ते देखील दिलं जाणार आहेत आणि कॅश प्राइज आहेत ते देखील दिलं जाणार आहेत. मी महेंद्र केरी सरांना